नमस्कार. ॲडनेक्सा एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये मी निखिल बांदिवडेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर ॲडनेक्साचे संचालक प्राध्यापक संजय रानडे, तसेच प्राध्यापक उमेश प्रधान, डॉक्टर जयश्री अत्रे आणि आमचे प्रिन्सिपल ॲडवायझर डॉक्टर अल देशमुख यांचंही सहर्ष स्वागत. सर्वप्रथम मी रानडे सरांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी मान्यवरांचा सत्कार करावा. आधी प्रधान सर, अत्रे मॅडम, देशमुख सर, ॲडनेक्सा एज्युकेशन ही आमची कंपनी 9वी, 10वी, 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन एज्युकेशन उपलब्ध करून देते. कॉम्प्युटर आणि इंटरनेट ही जी प्रभावी माध्यमं आहेत त्यांचा चांगल्यात चांगल्या प्रकारे वापर करून अत्यंत दर्जेदार असं शिक्षण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं असा आमचा प्रयत्न आहे. आणि याच उद्देशातून आम्ही 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी missionssc.com आणि 11वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी ednexa.com अशा 2 वेबसाईटची आम्ही निर्मिती केलेली आहे. आणि या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल, त्यांना पूरक ठरेल असं वेगवेगळ्या प्रकारचं स्टडी मटेरियल आणि बाकीचा गायडन्स आम्ही प्रोव्हाइड करतो. याच्यामध्ये आम्ही ऑनलाईन नोट्स, ऑनलाईन एक्सरसाइजेस, तसंच लाईव्ह ऑनलाईन लेक्चर्स किंवा लाईव्ह वेबिनार्स, तसंच MCQ टेस्ट विथ डिटेल्ड सोल्युशन्स, हॉट्स क्वेश्चन्स, फुल लेंथ सिलेबसवरचे मॉडेल पेपर्स अशी वेगवेगळी फीचर्स आम्ही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतो. आमच्या या वेबसाईटबद्दल आपण थोड्या वेळाने विस्तृत माहिती घेणार आहोत. पण त्याआधी आपण आजचा जो मुख्य कार्यक्रम आहे त्याच्याकडे वळूया. पुढच्या वर्षी 9वीच्या भाषा आणि सोशल सायन्स याचा अभ्यासक्रम बदलणार आहे. तसंच सायन्स आणि मॅथ्सचा अभ्यासक्रम हा मागच्या वर्षीच बदललेला आहे. हा जो नवीन अभ्यासक्रम आहे तो NCERTने ठरवलेल्या धोरणानुसार आहे. आणि याबद्दल जे विद्यार्थी सध्या 8वीत आहेत आणि त्यांचे पालक यांना सखोल मार्गदर्शन करण्याकरता आम्ही आजच्या या कार्यक्रमाचं मोफत मार्गदर्शन सत्राचं आयोजन केलेलं आहे. सर्वप्रथम आमचे प्रिन्सिपल ॲडवायझर डॉक्टर अल देशमुख हे तुम्हाला या नवीन अभ्यासक्रमाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. देशमुख सरांची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो. देशमुख सर हे सायन्स विज्ञानाचे ज्येष्ठ शिक्षक म्हणून मागच्याच वर्षी आपटे प्रशालकनं निवृत्त झाले. अत्यंत प्रतिष्ठेचा असा उत्कृष्ट शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार त्यांना 2007 मध्ये मिळालेला आहे. अनेक सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सहभाग असतो आणि जे तुमच्याकडे आता आम्ही मिशन SSC हे जे व्हेंचर आहे, हे जे प्रोजेक्ट आहे, ही पूर्ण संकल्पना ही त्यांचीच आहे आणि त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये लागतात. तर मी देशमुख सरांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करावे. एडनेक्साचे संचालक प्राध्यापक संजय रानडे, अभ्यासक्रम मंडळातले सदस्य इंग्रजीचे डॉक्टर उमेश प्रधान, मॅथमॅटिक्सच्या डॉक्टर जयश्री अत्रे, निखिल बांदिवडेकर आणि उपस्थित पालक, विद्यार्थी, शिक्षणाचे स्तर बघितले तर पूर्व प्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक,
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशी स्तर आहेत. पूर्व प्राथमिक आपल्याला कल्पना आहे, LKG, ज्युनियर KG, सिनियर KG. त्यानंतर प्राथमिक स्तर आहे इयत्ता 1ली ते 4थी, फर्स्ट टू फोर्थ. उच्च प्राथमिक स्तर आहे 5वी ते 8वी. माध्यमिक आहे 9वी 10वी आणि उच्च माध्यमिक आहे 11वी 12वी. माझ्यासमोर बसलेले विद्यार्थी आहेत ते आता प्राथमिकमधनं माध्यमिकमध्ये येणार आहेत. ते आता प्राथमिक स्तर, उच्च प्राथमिक स्तर सोडून माध्यमिक स्तरात येणार आहेत. आता हे विद्यार्थी मोठे झालेले आहेत. आपण म्हणतो प्रायमरी म्हणजे लहान पोरं, माध्यमिक म्हणलं की मोठी मुलं, उच्च माध्यमिक त्यापेक्षाही मोठी. आता ही मोठी झालेली आहेत. प्राथमिक शाळेमध्ये सकाळी शाळेत जाताना रडणं आता हे यांना चालणार नाही. दुसरा महत्वाचा फरक आहे, इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, ही मूल्यमापनाची पद्धत या विद्यार्थ्यांना होती. या मूल्यमापन पद्धतीमध्ये 8वी पर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण करायचं नाही. हा त्या मूल्यमापन पद्धतीचा गाभा आहे. त्या मूल्यमापन पद्धतीमध्ये कुठेही परीक्षा नाही असं एकही शब्द लिहिलेला नाही. सगळ्या परीक्षा घ्यायच्या आहेत, सगळ्या परीक्षा घेतलेल्या आहेत. पण समाजामध्ये एक चुकीचा गैरसमज निर्माण झालेला आहे, 8वी पर्यंत परीक्षाच नाही, तेव्हा आमच्या मुलाचं काय व्हायचं, तुमच्या मुलाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त परीक्षा घ्या, असं सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन सांगतं. CCEचा महत्वाचा फायदा असा आहे, CCEचा महत्वाचा गाभा असा आहे की प्रत्येक विषयामध्ये तो विद्यार्थी त्या त्या विषयाच्या ज्या ज्या क्षमता असतील त्या त्या क्षमतामध्ये परफेक्ट करणं, हा पहिला महत्वाचा उद्देश 8वी पर्यंतच्या मूल्यमापन पद्धतीचा आहे. दुसरा महत्वाचा त्याचा माग आहे की या 8वी पर्यंत विषय शिकत असताना सुद्धा या विद्यार्थ्याला विषयाच्या पेक्षाही काही गुण त्याच्यामध्ये प्राथमिक शाळेमध्ये विकसित होण्याची आवश्यकता आहे. त्याची तब्येत उत्तम असली पाहिजे, त्याला काही सांस्कृतिक क्षमता आल्या पाहिजेत, त्याला 4 माणसांशी उत्तम बोलता यायला पाहिजे. आपल्याला जर आपल्या मित्रांनी फोन केला तर या मुलाला घरी तो फोन उत्तम घेता यायला पाहिजे. या मुलांना मोबाईल उत्तम घेता येतो, पण घरातला टेलिफोन नाही उत्तम घेता येत. आपले कुणी काका मामा किंवा आपले मित्र जर घरी आले आणि हा बिचारा एकटा घरात असेल तर त्यांनी बेल वाजवल्यानंतर तुम्ही कोणी घरात नसाल ना तर हा आतूनच सांगेल की आत्ता आई बाबा कोणी नाही येत, जा जरा वेळाने या. तर कोण आहेत ते, त्यांची चौकशी करणं, ते बाबांचे जवळचे मित्र असतील तर त्यांना आत घेणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांच्याशी बोलणं, ह्या काही वागण्याच्या पद्धती आहेत त्याही मुलांना यायला पाहिजेत. खेळामधले काही घटक त्यांना उत्तम यायला पाहिजेत. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे पद्धती सांगतं की विषयांच्या बरोबर त्याला याही क्षमता त्याच्या विकसित व्हाव्यात. त्यामुळं आत्ता आपल्यासमोर माझ्यासमोर असलेले सर्व विद्यार्थी आहेत ते माध्यमिक स्तरात आलेले असताना ते परफेक्ट होऊन आलेले आहेत. ते प्रत्येक विषयामध्ये तर तज्ज्ञ झालेलेच आहेत, प्रत्येक विषयामध्ये तर उत्तम झालेलेच आहेत. त्यांना अभ्यासाच्या पद्धती कळलेल्या आहेत, त्यांना वागण्याच्या पद्धती कळलेल्या आहेत, त्यांना कुठल्याही आव्हानाला समोर जाण्याची क्षमता विकसित झालेली आहे. अशा पद्धतीची ती मूल्यमापन पद्धती आहे. त्यामुळे 9वीत आलेला विद्यार्थी हा अतिशय चांगल्या प्रकारचा विद्यार्थी आहे असं एज्युकेशन सिस्टीम सांगते.
पालक वेगळं म्हणतायत, पालकांचं वेगळं आहे. पालक म्हणतायत की अहो तो 8वी पर्यंत काहीच त्याला आलेलं नाही, तो वर आलेला आहे, आता 9वी त्याला कसं यायचं सगळं. 8वी पर्यंत त्याला काहीच येत नव्हतं. आणि दुर्दैव काय झालं याच्यामध्ये, दुर्दैवाची प्रक्रिया अशी झाली की काही काही शिक्षक पण म्हणायला लागले अरे आता गंमत आहे 8वी पर्यंत. जेव्हा शिक्षक असं म्हणायला लागले ना, तेव्हा तो फार मोठा धोका आहे. म्हणजे कसं आहे, मीच म्हणायचं अरे माझ्या घरी ना सगळी गंमत आहे, तसं झालं ते शिक्षकांचं. की आमच्या क्षेत्रात सगळी गंमत आहे. गंमत नाहीये, ही सिस्टीम अतिशय उत्तम आहे. हे विद्यार्थी चांगल्या प्रकारे वर आलेले आहेत. 9वी मध्ये मित्रांनो माध्यमिक स्तर तुम्हाला मी आत्ताच म्हटलेला आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की तुम्हाला आता अभ्यासाची बैठक कळली पाहिजे, तुम्हाला आता अभ्यासाच्या पद्धती कळल्या पाहिजेत, तुम्हाला आता स्वयमाध्यम कळलं पाहिजे, तुम्हाला आता स्वतः अभ्यास करण्याची जास्तीत जास्त उत्सुकता किंवा इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी खरा मिशन यशस्वीचा प्रयत्न आहे. मिशन यशस्वीची संकल्पना आत्ताच निखिल बांदिवडेकरांनी आपल्याला सांगितलेली आहे की इंटरनेट आणि संगणकाच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण सिस्टीम समजून सांगणं. कॉम्प्युटरच्या समोर बसल्यानंतर ज्या वेळेला आपण पाठ्यपुस्तक वाचत असतो, त्यावेळेला पाठ्यपुस्तक मुलगा वाचतो आणि पाठ्यपुस्तक वाचून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला विचारलं की कालचा धडा वाचलास का तू? अगं आई मी वाचला, पण माझ्याकडे लक्षातच नाही राहिला. मुलाचा नेहमीचे डायलॉग आहेत ते. माझ्या काही लक्षातच राहत नाही. ही प्रक्रिया मुलगा ज्या वेळेला पुस्तक वाचत असतो त्यावेळेला त्या मुलाच्या मनामध्ये कोणते विचार आहेत याचा कोणालाही थांग पत्ता नसतो. तो विचार वाचत असतो. त्याच्या डोक्यात सगळा समाज असतो, त्याच्या डोक्यात आईने काय खायला केलेलं आहे ते असतं, कोणत्या डब्यात खारे गाणे आहेत ते असतात, हे सगळं त्याच्या डोक्यामध्ये असतं आणि तो बिचारा वाचत असतो. त्यामुळे त्याच्या लक्षात नाही राहत. मिशन यशस्वीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला जर वाचन करायचं असेल, त्या विद्यार्थ्याला एखादं वाचायचं असेल तर मिशन यशस्वीवर प्रत्येक विषयाच्या उत्तम शिक्षकांनी तयार केलेल्या नोट्स आहेत. त्या नोट्स त्याला कॉम्प्युटरवर वाचायच्या आहेत. म्हणजे त्याला ते वाचत असताना तो वाचतो, तो वाचत असताना विचार पण करतो. आणि वाचणं आणि विचार करणं या दोन प्रक्रिया जेव्हा एकत्र होतात, त्यामुळं पाठ्यपुस्तक वाचनापेक्षा कॉम्प्युटरचं वाचन त्याच्या लक्षात राहणार आहे. ती लक्षात राहण्याची प्रोसेस तिथे आहे, ती आकलनाची प्रोसेस तिथं आहे, ती कॉम्प्रिहेन्शनची प्रोसेस तिथं आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्याची प्रोसेस तिथं आहे. की त्याचं कॉन्सन्ट्रेशन एकदा वाढलं, त्याचं अभ्यास करण्यातली एकाग्रता वाढली, कारण हळूहळू जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं त्याची एकाग्रता वाढण्याची आवश्यकता आहे. तर तो भविष्य काळातल्या आव्हानांना सामोरं जाणार आहे. नाही तर प्रत्येक आईवडिलाला माहीत असतं, आईवडील नेहमी सांगतात अहो केजी मध्ये ना त्याला 100 पैकी 99 मार्क होते सगळ्या विषयात. नंतर मग पहिली ते दुसरी सांगतात अहो दुसरीमध्ये ना हा फार हुशार होता, दुसरीत ना त्याला 97% मार्क आहेत आणि आता त्याला बघा ना 67, 68, 69 झाले. तर तो विचार करण्याचं आपणही सोडून द्या. आता पहिली दुसरीत आहेच काय, केजीत तर काहीच नाहीये. माझ्या खिशात मार्क असतात ते देऊन टाकले, तुम्हाला खुश करून टाकलं तुम्हाला. तसं ते आहे. जसं जसं वर जाईल तसं तसं या प्रक्रिया त्याच्या 10% डिफिकल्टी लेवल आपोआप वाढत जाते. आणि असं म्हटलं जातं की 1ली ते 10वी मध्ये संबंध या प्रक्रियेमध्ये सर्वात अवघड प्रक्रिया, अवघड इयत्ता कुठली आहे, ती इयत्ता 9वीची आहे. इयत्ता 1ली ते 10वी मध्ये संपूर्ण प्रक्रियेतली सर्वात अवघड इयत्ता 9वीची आहे. त्यामुळे प्रामुख्याने हा सेमिनार किंवा हे आजचं चर्चासत्र किंवा हे आजचं व्याख्यान आयोजित करण्याचा उद्देश तोही आहे की या विद्यार्थ्यांना, पालकांनी किंवा या विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आता आपल्याला 8वी पर्यंतची सिस्टीम बदलून आपल्याला 9वी मध्ये काही वेगळ्या पद्धतींचा वापर करून अभ्यास करता येईल का, अभ्यासाच्या काही पद्धतींचा वापर करता येईल का, आपल्याला स्वतः नोट्स काढता येतील का. तिसरा एक महत्वाचा विषय मला बोलायचा आहे की किती त्या विद्यार्थ्यांना त्रास देणार त्याचाही विचार आपण करा. त्या विद्यार्थ्याला शाळेत पण तुम्ही पाठवणार आहात,
त्या विद्यार्थ्याला तुम्ही क्लासलाही पाठवणार आहात. काही काही पालक एका क्लासला पाठवतात, ती चांगली प्रक्रिया आहे. पण काही काही विद्यार्थी मराठीच्या, म्हणजे मला असं सांगावंसं वाटत नाही, पण मराठीला क्लास आहे, संस्कृतला क्लास आहे, गणिताला क्लास आहे, सायन्सला क्लास आहे, इंग्लिशला क्लास आहे. ते पोरग बिचार एवढंच आहे. ते सकाळी उठल्यापासून जे या यंत्रात गेलेलं आहे की शाळा, क्लास, ते सिरीज वगैरे सगळीकडं दिवसभर पळतंय, इकडून तिकडं, तिकडून तिकडं, तिकडून तिकडं. रात्री येतंय, जेवतंय की झोपतंय आरामात. शेवटी ते मशीन असते ना, त्याला विश्रांती हवीच आहे. तुम्हाला आणि आम्हाला ह्याचाही विचार करावा लागेल. मी क्लासच्या विरोधी नाही. नंतर आपण म्हणाल की सर क्लासच्या विरोधी सांगतो, अजिबात नाही. बरं, तो क्लास लावला नाही तर तो मुलगाही निराश होणार आहे. सगळी पोरं क्लासला जाणार आणि तो मुलगा म्हणणार मी क्लासला नाही. काही काही ठिकाणी तो मुलगा, त्याच्यापेक्षा त्याचे आईबाबा पण निराश होणार आहेत. अरे माझं पोरगं क्लासला जातच नाही. त्यामुळं क्लास लावताना तरी ऍटलिस्ट विचार करायला पाहिजे आपण की किती वेळ त्याचा क्लासला जावा. किंवा मी राहतोय सहकारनगरला, तर मी ऍटलिस्ट सहकारनगरमधला क्लास बघेल ना, की जाण्यानं तरी त्याचा वेळ जास्त जाणार नाही. की सहकारनगरमधला जवळचा क्लास असेल, त्या जवळच्या क्लासमध्ये तो विद्यार्थी जाईल की तास, दीड तास तिथं जाईल तो. कारण तुम्ही त्याला आज नाही उद्या 2 तास, 3 तास, 2.5 तास काहीतरी त्याला स्वतःला अभ्यासाला ठेवणार आहात की नाही, हा मुख्य प्रश्न आता तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर आहे. पालक इथं आज बऱ्यापैकी जमलेले आहेत. पालकांनी हा विचार प्रामुख्याने डोक्यात ठेवाच की 2-2.5 तास तरी मी त्याला स्वतःला अभ्यासाला वेळ देईन आणि तो 2-2.5 तास अभ्यास करतोय का नाही, त्या अभ्यासाच्या पद्धती कुठल्या आहेत त्याचा विचार. म्हणजे इथून पुढची सिस्टीम आहे, 9वी काय 10वी काय, एक तुमच्या आमच्या दृष्टीने चांगला आहे की 9वी 10वीची संपूर्ण सिस्टीम आहे ना आपली अकॅडमिक एक्सलन्सची जी सिस्टीम आहे, ती अकॅडमिक एक्सलन्सची सिस्टीम पूर्ण फक्त टेक्स्टबुक ओरिएंटेड आहे. इयत्ता 9वी आणि 10वी ह्या फक्त पाठ्यपुस्तकांच्या परीक्षा आहेत. हे फक्त पाठ्यपुस्तकातलं ज्ञान आहे. ते फक्त पाठ्यपुस्तकावर मास्टरी आहे. पाठ्यपुस्तकावरचं प्रभुत्व आहे. मग जर विद्यार्थ्याच्या जवळ पाठ्यपुस्तकं आहेत तर त्या पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व मिळवायचं सोडून तो अपेक्षित घेणार किंवा तो आणखीन गाईड घेणार. गाईडच्याही मी विरोधी नाही, गाईडमध्ये मी लिहिलेला आहे अनेक वेळा. पण गाईडमधलं वाचन किंवा गाईडमधलं लिहिणं हा पैसे मिळवायचा मार्ग आहे, तो काही शिक्षणाचा मार्ग नाहीये. पण पाठ्यपुस्तकं विद्यार्थी काय होतोय, ते गाईडमधलं लिहून काढताना तो पाठ्यपुस्तक विसरूनच जातोय. आणि सिस्टीम आहे टेक्स्टबुकची सगळी. त्यामुळं आपण दुसराही या निमित्ताने विचार करा की सगळ्या गोष्टी करा. क्लासला जाऊ देत, त्याला गाईड घेऊ, त्याला आप्पा वळवत चौकातली, म्हणजे एकदा मुलगा 9वीत गेला, एकदा मुलगा 10वीत गेला की बाबा जे जातात आप्पा वळवत चौकामध्ये आणि सगळी पुस्तकं घेऊन येतात आणि त्या मुलाच्या आईला सांगतात, आता बघा हा तेवढं सगळी आप्पा वळवत चौकातनं पुस्तकं आणलेली आहेत, क्लास लावलेला आहे, शाळेची फी भरलेली आहे, अभ्यासाचं बघा तेवढं. जसं काही ती आईच अभ्यास करणार आहे. पण बाबा असं एकदाही म्हणत नाही की हे सगळं आणल्यानंतर ना ते पोरग आपण आधू करून टाकतोय की काय, असं मला वाटतंय. त्या पोराचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, त्या पोराचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन दिवसेंदिवस मायनस किंवा झिरोकडे होत चाललेला आहे. आणि तो सिस्टीम मधला फार मोठा दोष आहे. तो संपूर्ण शिक्षण प्रक्रियेतला फार मोठा दोष आहे. तो त्याला मिळणाऱ्या अपेक्षित यशामधला फार मोठा दोष आहे. त्याला सीईटीला मार्क पडत नाहीये, त्याला IITला मार्क पडत नाही. त्याचा बेस हा आहे. त्याचाही आपण विचार करावा. आणि तो विद्यार्थी समजा आता 8वीतनं 9वीत जाणारा मुलगा आहे, तर 9वीत जाणारा मुलगा जो आहे त्याने आता बाजारात सर्व विषयांची पाठ्यपुस्तकं उपलब्ध आहेत ना. त्यांनी या सुट्टीमध्ये पाठ्यपुस्तकं घ्यावीत आणि पाठ्यपुस्तकांचं म्हणजे 9वी पासून त्या मे महिन्यापासूनच क्लासच्या जंकणात अडकण्यापेक्षा पाठ्यपुस्तकांचं वाचन त्याचं एकदा होऊन जाऊ देत ना. या सबंध सुट्टीमध्ये प्रत्येक विषयाची पाठ्यपुस्तकं जर त्यांनी वाचली तर मला वाटतं 50% 9वी त्यांना आत्ताच कॅप्चर केलेली. हा एक विचार या निमित्ताने आपण करावा. दुसरा महत्वाचा भाग आहे की इव्हॅल्युएशन सिस्टीम बदललेली आहे. आता 9वी मध्ये त्याला युनिट टेस्ट 1, प्रथम सत्र, युनिट टेस्ट 2 आणि द्वितीय सत्र हा सांभाळून एकत्रित त्याचा रिझल्ट लागणार आहे.
पुन्हा 9वी मध्ये इव्हॅल्युएशन सिस्टीममध्ये इतके वेगवेगळे फरक आहेत की त्याला आता ओरल एक्झामिनेशन्स येणार आहेत. लँग्वेजच्या बाबतीमध्ये उमेश प्रधान आपल्याला सांगतीलच, इंग्लिशचं ते प्रामुख्याने सांगतील. पण प्रत्येक विषयाला 80 मार्काची लेखी परीक्षा, 20 मार्काची तोंडी परीक्षा. प्रत्येकच विषयाला आता इंटरनल इव्हॅल्युएशन आलेलं आहे. मॅथमॅटिक्सलाही 80 मार्क पेपरला असतील, 20 मार्क इंटरनल इव्हॅल्युएशनला असतील. सायन्समध्ये तर मजाच मजा आहे, 60 मार्क लेखी परीक्षेला आहेत, 40 मार्क इंटरनल इव्हॅल्युएशनला आहेत. सोशल सायन्सलाही 80 मार्क लेखी परीक्षेला आहेत, 20 मार्क इंटरनल इव्हॅल्युएशनला आहेत. हळूहळू आपल्याला हा इंटरनल इव्हॅल्युएशनचा कॉन्सेप्ट कळला पाहिजे. इंटरनल इव्हॅल्युएशनची सगळी प्रक्रिया ही शाळेच्या हातात आहे. त्यामुळे इथं बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी जूनपासून शाळेत गेल्यानंतर तोंडामध्ये खडीसाखरच ठेवली पाहिजे. तुमच्या अभ्यासाचा तुमच्या शाळेच्या वागण्याचाही खूप जवळचा संबंध आहे ना. तुमचं शाळेमधलं वागणंही उत्तम पाहिजे. इंटरनल इव्हॅल्युएशन त्याच्याकडे पण बघणार आहे ना. त्यामुळे एक्सटर्नल इंटरनल इव्हॅल्युएशनचा जो संपूर्ण रेशो आहे तो आपल्याला कळला पाहिजे. 9वी मध्ये ती सिस्टीम आहे. त्यानंतर 9वी मध्ये अनेक ग्रेड सब्जेक्ट आहेत. म्हणजे इतके विषय आहेत 9वी मध्ये. ग्रेडमध्ये सोशल समाजसेवा आहे, पीटी आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, व्यक्तिमत्व विकास आहे. त्याच्यानंतर आणखीन एक आहे आता तो एन्व्हायरमेंटल एज्युकेशन काढलेला आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटल एज्युकेशन होता तो आपण वर्तमानपत्रात वाचलेला आहे की आता पर्यावरण शिक्षण हे प्रत्येक विषयामध्ये थोडं थोडं टाकलेलं आहे. जे काही संपूर्ण होतं ते प्रत्येक विषयामध्ये थोडं टाकून तो एक स्वतंत्र सब्जेक्ट होता तो कमी केलेला आहे. पण तो कमी केलेला आहे आणि ते कशासाठी सगळं चाललं होतं असं माझ्या डोक्यात होतं. मला त्यातले अजून मी सिस्टीमच्या बाहेर पडलेला शिक्षक आहे. मी 2 वर्ष झाले निवृत्त झालेला आहे. पण सीईटी मध्ये म्हणजे याला सीबीएसईला 600 मार्काचे, आयसीएसई सीबीएसई 600 मार्काचं आहे. त्यामुळे स्टेट बोर्डाचेही 600 मार्क करावेत ही खरी ती प्रक्रिया. त्यामुळे ते बेस्ट ऑफ 5 वगैरे जे आहे गंमत, ती बेस्ट ऑफ 5ची गंमत तुम्हाला आत्ताच नाही आहे, 9वीला नाही आहे, 10वीला आहे ते बरं आहे. त्यामुळे ती बेस्ट ऑफ 5ची संपूर्ण प्रक्रिया कमी होऊन सगळीकडे 600 मार्काचं इक्विव्हॅलन्स यावं या प्रक्रियेने बोर्डाने 600 मार्क केलेले होते. पण मी गेल्या 1 महिन्यातल्या वर्तमानपत्रातल्या अभ्यासावरून सांगतो. एसएससी बोर्डाचा माझा सुतराम संबंध नाहीये. वर्तमानपत्रातल्या अभ्यासावरून असं दिसतंय की आयसीटी नावाचा एक नवा सब्जेक्ट पुन्हाही या विद्यार्थ्यांना 9वी मध्ये इंट्रोड्यूस होणार आहे. जे पर्यावरणासाठी 2 तास होते ते आयसीटीला 2 तास असतील आणि 50 मार्क आयसीटीचे पुन्हा त्या मार्कात ऍडिशन होणार आहे. म्हणजे 600, 3 भाषा, 1 सायन्स, गणित, सोशल सायन्स 600 झाले. पुन्हा 50 मार्क आयसीटीचे टाकले की पुन्हा 650 हा आकडा फिक्स आहे. 650 चा आकडा पुन्हा फिक्स आहे. पुन्हा ते बेस्ट ऑफ 5चं नाटक आपल्याला करावं लागणार आहे. पण अर्थात या सगळ्या काही बोर्डाचा निर्णय आज आहे ना तो उद्या सुद्धा बदलू शकतो. ते अशा अनेक चर्चा झाल्या की लगेच बोर्डाचा निर्णय बदलून पुन्हा काहीतरी बदल येऊ शकतात. पण आत्ताच्या वर्तमानपत्राच्या रेटिंगहून पुन्हा 650चं 9वीचं आणि 10वीचं गणित येतंय. म्हणजे टोटल मार्क्स ऑफ द 9th and 10th स्टँडर्ड. तर हा सगळा जो भाग आहे त्याचा पालक म्हणून आपला अभ्यास उत्तम असावा. पालक म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी उत्तम समजाव्यात. पालक म्हणून आपल्याला ह्या सगळ्या सिस्टीम्स कळाव्यात. पण आता आमच्या लहानपणी असं होतं की आपण कितवीत आहे ते आपल्या आईबाबांना पण माहीत नव्हतं. आता त्या पोराला माहीत नसतं पण आपल्याला व्यवस्थित माहीत असतं अशी पोझिशन झालेली आहे. त्या मुलाला काही कळत नाही पण आई वडिलांना कळतं. त्यामुळे पोरं इतकी भारी झालीत ना आताच्या पोरांनी इतक्या भारी भारी पद्धती शोधून काढलेल्या आहेत. काही मुलांनी इतक्या टॉप पद्धती शोधून काढल्या अभ्यासाच्या. ते सांगतात आईला तू वाच आई मी ऐकत बसतो. काही वेळेला शांत डोळे झाकून ऐकतो जसं काही रामदेव बाबाचे हा. आई बिचारी वाचत असते. हे काळाच्या पद्धतीप्रमाणे अभ्यासाच्या नवीन पद्धती बदललेल्या पद्धती आहेत ह्या. तर ह्याचा सगळ्यांचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यामुळं मला प्रामुख्याने आपल्याला एवढ्याच गोष्टी सांगायच्या होत्या की मुलगा आता मोठा झालेला आहे. मुलाला आता सेल्फ स्टडीकडे न्या. त्याला स्वतः अभ्यासाला काहीतरी वेळ द्या. त्यांनी स्वतः अभ्यास केला तर तो पुढे टिकणार आहे, नाहीतर तो पुढे टिकणार नाही. त्याला क्लास लावू नका असं मी बोललो नाही, पण त्याचा क्लासमध्ये किती वेळ जाईल याचा विचार करा.
त्यानंतर 9वी 10वीची संपूर्ण सिस्टीम ही टेक्स्टबुक ओरिएंटेड एक्झाम आहे. पाठ्यपुस्तकातलं ते ज्ञान आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकावर या मुलाचं प्रभुत्व येण्यासाठी ज्या ज्या अभ्यास पद्धती, वाचनाची पद्धत, मग तुम्ही ज्ञानप्रबोधिनीमध्ये जा. ज्ञानप्रबोधिनीमध्ये वाचनाच्या संपूर्ण सिस्टीम्स आहेत. त्यांनी त्याच्या वाचनावर रिसर्च केलेले आहेत की मोठ्यांदी वाचल्यानंतर कसं, आकलनासहित वाचन म्हणजे काय, एका मिनिटात किती शब्द वाचायचे, त्याचा स्पीड काय आहे, या सगळ्या गोष्टी पालकांनी करायला पाहिजेत ना. तिथं स्पीड काढायचं मशीन आहे. हे सगळं जर केलं तर त्याला वाचनाच्या काही उत्तम पद्धती समजल्या तर तो टेक्स्टबुक उत्तम वाचेल. त्याला वाचनानंतर स्मरणाचं कसं करायचं आहे की ते वाचल्यानंतर लक्षात राहिलं पाहिजे आपल्या. त्यासाठी आपल्याला काही वाचनाची पद्धत स्वीकारता येईल का, की वाचलेलं कधीही लक्षात राहिलं पाहिजे, वाचलेलं कधीही दुसऱ्याला सांगता यायला पाहिजे, वाचलेलं कधीही उत्तरपत्रिकेत लिहिता यायला पाहिजे. त्याला आपण वाचन म्हणतो ना. 2 शब्द आहेत, एक वाचन आणि आकलनासहित वाचन. रीडिंग विथ कॉम्प्रिहेन्शन और रीडिंग विथ अंडरस्टँडिंग. त्या रीडिंग विथ कॉम्प्रिहेन्शनकडे आपल्याला जाता येईल का, आणि त्या गोष्टी या मुलांना समजून सांगणं हा तुमचा आमचा खरा भाग आहे. हा तुमचा आमचा किंवा शिक्षकांचा शाळेचा भाग आहे. एक्सटर्नल इंटरनल इव्हॅल्युएशन सिस्टीम समजून घ्या. आणि मिशन एसएससीचा, मी मिशन एसएससीचा प्रसार म्हणून करत नाहीये किंवा मिशन एसएससीचा आपण मेंबरशिप व्हावी म्हणून बोलत नाहीये, पण त्याला कॉन्सन्ट्रेशननी अभ्यास करायचा असेल तर आता आपल्याला टेक्नॉलॉजी जवळ केलीच पाहिजे. टेक्नॉलॉजीशिवाय आता आपल्याला कुठलंही गत्यंतर नाहीये. त्याच्यावर अनेक प्रकारच्या, म्हणजे या मिशन एसएससी मधनं रोज एक वेबिनार घ्यायची सोय आहे. संध्याकाळी उत्तम, पुण्यातले उत्तम शिक्षक, समजा मॅथमॅटिक्सच्या जयश्री आत्रे या उत्तम शिक्षिका आहेत, पण त्या उत्तम शिक्षिका महाराष्ट्रात सगळीकडे पोहोचू शकत नाहीत. तर या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रात सगळीकडे उत्तम पोहोचतील. त्याला आपण वेबिनार्स म्हणतो. डॉक्टर उमेश प्रधानसारखे, इंग्रजीसारखे उत्तम शिक्षक आहेत की उमेश प्रधानांनी एक कविता शिकवली तर त्या मुलाच्या ती शिकवलेली कविता परफेक्ट लक्षात राहील. पण उमेश प्रधान किती ठिकाणी जाणार आहे, पण त्या वेबिनार या माध्यमातून इथं बसलेल्या सर्व मुलांच्या घरी उमेश प्रधान पोहोचू शकतात. ती वेबिनारची ताकद या मिशन एसएससी मध्ये आहे. रोज संध्याकाळी पुढच्या वर्षीपासून एक दिवस 9वी साठी आणि एक दिवस 10वी साठी असं 2 प्रकारचे वेबिनार्स आपण संध्याकाळी 8 ते 9 किंवा 9 ते 10 या वेळामध्ये मिशन एसएससी तर्फे स्टुडिओतनं ते उत्तम शिक्षक बोलतील. हे सगळे मुलं जी आहेत ते घरी लॉग इन होतील आणि ते संपूर्ण त्या शिक्षकांचं ऐकतील. त्यांना ज्या शंका आहेत त्या शंका विचारतील. त्या शंकांचं उत्तर स्टुडिओमधनं ते शिक्षक देतील. त्याला आपण वेबिनार म्हणतो. मिशन एसएससीनी पुढच्या वर्षी एक दिवस 9वीचा वेबिनार असेल, एक दिवस 10वीचा वेबिनार असेल, किंवा संध्याकाळी 8 ते 9, 9 ते 10 अशी वेळ घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 8 ते 9 वेळ आपल्याला असेल तर 11वी 12वीला 9 ते 10 वेळ असेल. पण ती सिस्टीम पण आपण करत आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेतनं मुलगा जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नव्या सिस्टीमकडे कसा डेव्हलप होईल त्याचा विचार करण्यासाठी आज आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. मी आपल्या सर्वांना अशी विनंती करेन की आपण आता या विद्यार्थ्याच्या सेल्फ डेव्हलपमेंट किंवा स्वयंमाध्यम या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं आणि त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न करावेत एवढी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. देशमुख